नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. एक नवीन सेगमेंट जे सुरू करणार आहोत या गणपतीनिमित्त ते सुरू करतोय. विमर्श विथ विशाल या सेगमेंटमध्ये मी आपल्या समोर एका कामगाराची व्यथा मांडत आहे आणि सहकार क्षेत्र एका कामगाराला कसं बुडवू शकतं, एका कामगारावरती कसा अन्याय करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर आता देत आहे. माझ्यासमोर आहेत परशुराम वसंत काळे, मूळचे मोहिते वडगावचे आहेत. मी त्यांना सांगेन तुम्ही तुमचा परिचय करून द्या. नमस्ते, मी परशुराम वसंत काळे, मुक्काम पोस्ट मोहिते वडगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या गावचा रहिवासी असून मी डॉक्टर पतंगरावजी कदम सोनेरा सहकार कारखान्यात जवळजवळ 1998पासून फाउंडेशन मेंबर म्हणून मी काम केलेलं आहे. आणि त्या कारखान्यात मी 18 महिने संस्थेसाठी, कारखाना उभारण्यासाठी फुकट काम केलेलं आहे. आणि परत स्वतःच्या पैशानं मी कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे ट्रेनिंग घेतलेलं आहे. परत माझ्या वडिलांनी त्या कारखान्याचा शेअर्स 5,000 रुपये हा मोलमजुरी करून घेतला होता. तुमचे वडील शेतकरी होते? नाही, मजुरीच करत आहे. मी मजुरीच करत दलित होते. समाजातलं असल्यामुळे काय आम्हाला शेती बरं. अतिशय थोडी. तुम्ही दलित समाजाच्या आहात, तुमची मजुरी करायची वडील, आणि त्यातून तो हां. शेअर्स 5,000 रुपये जो होता त्या काळी हां. तो वडिलांनी खरेदी केला होता. आणि तुम्ही 18 महिने फुकट काम केलं त्या कारखान्यात. 18 महिने फुकट काम. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे काही पैसेही त्या कारखान्याला बऱ्याच कामगारांनी दिले होते, ज्यावेळी तुम्हाला ते मानधन दिलं होतं त्या कारखाना उभारणीसाठी, बरोबर आहे का? बरोबर. हां. मग असे किती कामगारांनी दिलं होतं त्यावेळी पैसे ते उभारणीसाठी? त्यावेळी साहेब जवळजवळ 250 कामगार सुरुवातीला फाउंडेशन मेंबर म्हणून घेतले होते तिने असताना. म्हणजे आणि त्या सगळ्या कामगारांनी कारखाना उभारण्यासाठी अतिशय कष्ट घेतलेले आहे. काही जमीनदारक होते, काही शेअर्स होल्डर होते. मग त्या लोकांनी जवळ त्या काळात कारखान्याची अशी परिस्थिती होती, म्हणजे पाणीसुद्धा प्यायला नव्हतं. ते कामगार दिवसभर काम करायचे कारखान्यात आणि जेवणाच्या सुट्टीत वाघीच्या शेतकऱ्यांच्या विहिरीवर जायचे जेवायला. तिथं जेवण करून पाणी पिऊन परत यायचे. मग कारखान्याचा पाया काढायचा, कुठं सामान आलेलं विटा काही सगळे उतरून घ्यायचे. असं म्हणजे आज आपण एवढं कारखान्याचं नावलौकिक पाहतो की हा कारखाना कसा तयार केला, काय केला, आणि परवा एक मोठा कार्यक्रम झाला. परंतु प्रत्येक जण कळसाला आठवण ठेवतो, पण हा जो बेस असतो, पाया आहे, या परशुराम काळेसारखे अनेक कार्यकर्ते असतील, अनेक शेतकरी असतील, अनेक मजूर असतील, त्यांनी हा कारखाना उभारणीला आणला. आणि दुर्दैवानं परवा एक क्लिप व्हायरल झाली, त्यामध्ये बघितलं की सामान्य कार्यकर्त्यांची कशी अवस्था होते, त्यांना कसं हाकलं जातं, मागं ढकललं जातं. त्यामुळे सहकाराचं एक विचित्र चित्र आज आपल्यासमोर परशुरामजी मांडणार आहेत. परशुरामजींनी आता जसे हकीकत सांगितली की स्थापनेपासून, म्हणजे एका कामगाराला पिण्याच्या पाण्याचा हक्कही त्यावेळी त्या कारखान्यात नव्हता, अशा त्या कारखान्याच्या बेसपासून त्यांनी काम केलेलं आहे. असा असलेला एक हाडाचा कार्यकर्ता, हाडाचा फाउंडर मेंबर म्हणा, किंवा एक मालकच ना, शेअरधारक कोण असतो, त्या साधारणपणे त्या कारखान्याचा मालक असतो. मालकाच्या मुलाची व्यथा ज्याने पायाभरणीतून काम केले असे परशुरामजी काळे आपल्यासोबत आहेत. आणि विशेष म्हणजे की कारखान्यानं त्यांना 2007 साली त्यांचा गौरव केला होता एक सर्टिफिकेट देऊन, बरोबर आहे ना? एक तुम्हाला दिलं होतं, पदोन्नती दिली होती कारखान्याने तुम्हाला. हो. हां, ते जे साधारणपणे पॉवर टर्बाईन ऑइल मॅन असं काहीतरी एक तुम्हाला सोनेरा साखर कारखाने पत्र दिलं होतं की परमनंट केलं होतं ना त्यावेळी तुम्हाला? हो, परमनंट केलं होतं. मग परमनंट केल्यानंतर पुढे काय झालं तुमचं, म्हणजे नक्की बिनसलं कसं? नाही, सगळं व्यवस्थित चालू होतं. मी संस्थेशी प्रामाणिकपणे काम करत होतो. काय कुठली गोष्टी किंवा त्यांचं राजकारण वगैरे मला त्याच्या अगोदर पण काय त्रास नव्हता. पण ज्या वेळेला मी आमच्या गावची जी ग्रामपंचायत निवडणूक होती, त्या निवडणुकीत मी अर्ज भरला होता. आणि म्हणजे काँग्रेस पक्षाचेच 2 गट आहेत, प्रत्येक गावोगावी 2 गट आहेत. मग एक गट होता तो माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते त्यांचा देर, त्यांचा वेगळा गट होता. आणि दुसरा गट होता तो भारतीय विद्यापीठाचे सुहास मोहिते प्रशासकीय अधिकारी, त्यांचे जो गट आहे कार्यकर्त्यांचा, त्यांचा वेगळा गट होता. मग मी त्यांच्या गटातून एक उमेदवारी अर्ज भरला होता. मग दोन्ही गट काँग्रेसचेच. दोन्ही गटात लोक, तिकडून पण कारखान्याचे काही कर्मचारी, पोलीस पाटील होते, त्यांची मंडळी, धनश्री कुंभार, म्हणजे दुसऱ्या गटातून उभं हे पोलीस पाटील जे म्हणतात त्यांचं नाव काय?
विकास विष्णू कुंभार. मग ते काय करतात पोलीस पाटील? ते पोलीस पाटील पदावर असताना सोनेरा साखर कारखान्यात पण नोकरी करतात आणि दोन्ही ठिकाणी नोकरी करतात? हा, दोन्ही ठिकाणी त्यांची नोकरी चालू आहे सध्या. म्हणजे पोलीस पाटीलही त्या ठिकाणी आहेत. कुठल्या गावचे आहेत ते पोलीस पाटील? मोहितेवडगावचे. बर. आणि कारखान्यात कुठल्या कामाला आहेत? सोनेरा साखर कारखान्यातच नोकरीला आहेत ते पण. पोलीस पाटील पदावर असताना ते पण नोकरी करतात. मग त्यांची मंडळी उभं राहिली, परत दुसरे कारखान्याचे कर्मचारी आहेत ते पण दोघं तिकडून उभा होते, मी इकडून एकच कर्मचारी उभा होतो. मग माझी उमेदवारी जड जायला लागल्यावर त्यांच्या गटातल्या लोकांनी काय केलं, मी एम डी साहेबांना फोन केला निवडणुकीला अर्ज माघार घ्यायच्या आदल्या दिवशी आणि सांगितलं मग तेवढं त्याला अर्ज माघार घ्यायला हवा. मग एम डी साहेबांनी कारखान्याच्या लँडलाईनवरून मला वैयक्तिक माझ्या नंबरला फोन केला आणि तू उभा राहिल्यास काय गावच्या मोहितेवडगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीला? तर हो म्हणलं साहेब, मी उभा राहिलो. तर तो अर्ज तू कसल्याही परिस्थितीत माघार घ्यायचा आहे, तुला नेत्यांचा आदेश आहे, अर्ज माघार घ्यायचा नाही तर तुला लय जड जाईल, तुला नोकरीला मुकावं लागेल. अहो साहेब, मी म्हटलं पहिल्यांदा उभा राहिलो आहे मी, आणि जो माणूस उभा राहिला आहे त्याच्या घरात 5-6 वेळा उमेदवारी दिली. मी दलित समाजाचा आहे आणि मी पहिल्यांदाच उभं राहिले. आमच्या समाजातल्या सर्व लोकांनी अडीअडचणी सोडवण्यासाठी मला उमेदवारी तू कर आणि तुला आमचा पाठिंबा आहे म्हणून मला उमेदवारी दिली. मी काय अर्ज त्यांच्या सांगण्यावरून किंवा दमदाटी केली म्हणून मी काय माघार घेतला आहे. मला समाजाने सांगितलं आपल्याकडे ही लोक लक्ष देत नाहीत, काही शासनाच्या सोयी सवलती आलेल्या आजपर्यंत आपल्याला कुणी दिलेल्या नाहीत, ग्रामपंचायतमध्ये कोण विचारत नाही, म्हणून त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मला उभा केलं होतं आणि त्यांच्या समाजाच्या ह्याला मान ठेवून मी उभा राहिलो होतो. आणि मग ह्यांनी जबरदस्ती केली ना अर्ज माघार घे म्हणून मला दमदाटी केली, ती मी घेतला नाही. कोणी दमदाटी केली तुम्हाला? कारखान्याचे एम डी शरद फतेसिंग कदम यांनी. बरं. त्याच्यानंतर मग मी निवडणूक लढवली आणि परत तो अर्ज माघार घेतला म्हणून त्यांच्या मनात तो एक राग बसला. आणि परत दुसरी गोष्ट, ते विकास विष्णू कुंभार आमच्या गावचे पोलीस पाटील आहेत आणि ते पोलीस पाटील असताना सोनेरा साखर कारखान्यात नोकरीला जातात. मग कारखान्यात नोकरीला गेल्यानंतर त्या पोलीस पाटील पदाचा उपयोग गावाला काय? गाव ते 8 तासाची ड्युटी करणार, शिवाय रात्रपाळी करतात, 8-4, 4-12, 12-8. रात्रीचं गावात अनुचित प्रकार घडला तर गावाला पोलीस पाटलाची उणीव भासते ना. म्हणून मी जे कडेगाव हे जे उपविभागीय अधिकारी आहेत प्रांतसाहेब, त्यांच्या विरुद्ध मी चौकशीचा अर्ज दिला होता की आमच्या गावाला पूर्ण वेळ पोलीस पाटील पाहिजे. हे नोकरी करतात, हे पोलीस पाटील ग्रामाधिनियमच्या कायद्याच्या विरोधात, यांनी शासनाची काही परवानगी घेतली नाही आणि ह्या पदाचा काय उपयोग होत नाही. आणि पक्षपातीपणा पण करतात, ते काँग्रेसच्या लोकांचं किंवा त्या गटाचं असेल तरच त्यांच्या फेवरमध्ये काम करतात, त्यांच्या विरोधात कोण असेल तर त्याच्या वेगळं पोलीस स्टेशनला सांगायचं, पोलिसांना अंगाव घालायचं, त्यांना मारहाण करायला लावायचं, असला पण प्रकार ते करतात. शिवाय गावच्या ज्या योजना आहेत ग्रामपंचायतीच्या, ते पोलीस पाटील पदावर असल्यामुळं त्या प्रत्येक योजनेत त्यांच्या घरातल्या लोकांची नावं आहेत. बायकोचं आहे, आईचं आहे, परत बायकोला पण त्यांनी सर्व्हिसला लावली, ग्रामसेवक आपले हे आशा स्वयंसेवक म्हणून. बायकोला 2 वेळी ग्रामपंचायतची उमेदवारी दिली. परत जनावराच्या शेडचं ग्रामपंचायतचं प्रकरण आहे, त्यात पण त्यांचं नाव. परत वन विभागाची योजना आहे, कोंबड्या पिल्लं शेड मिळायची, त्यात पण त्यांचं नाव. एकाच घरात किती फॅसिलिटी, असं करून त्यांची चौकशी लावली. परत तो मला परत एम डी साहेबांनी बोलवून घेतले, बाबा तो आपल्या कारखान्याचा कर्मचारी आहे, पोलीस पाटील आहे, त्याच्याबद्दल तू कशाला तक्रार अर्ज दिलास, तो पण अर्ज तू माघार घे, नाहीतर तुला लय जड जाईल, नाहीतर तू कामावर यायचं नाही. पण असं सांगितलं मला त्यांनी कामावर येऊ नको, असं तोंडी कामावनं कमी केलं. मग त्याच्यानंतर मी आपले जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला की बाबा असं मला हे कामाला येऊन देत नाही का, तर हे पोलीस पाटीलचं प्रकरण माघारी घे. कारण त्यांच्याबरोबर कारखान्यात 4 ते 5 दुसरे पोलीस पाटील दुसऱ्या गावचे, वेगवेगळ्या गावचे आहेत, चवलीचे आहेत, तोंडोलीचे आहेत, कुंभार गावचे आहेत, शिरगावचे आहेत. हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, हे सगळे काँग्रेसचे. त्या सर्व पोलीस पाटलांना यांनी एक प्रकारचा अभय दिले, नोकऱ्या देऊन राजकीय पगार मिळतो दर महिन्याला, सगळं शासनाकडून पोलीस पाटील पदाचं ते मानधन पण घेतात आणि इथं परमनंट पण आहेत कारखान्यात, त्यांना कारखान्यानं परमनंट केले. हे एम डी साहेबांना सगळं माहीत आहे का? त्यांना माहीत, त्यांच्या आशीर्वादानं सगळं चालू आहे ते. मग हे सगळ्यांच्या पोलीस पाटलांच्या वर गादा येईल, ह्या सगळ्या पोलीस पाटलांचं पद जाईल एका पोलीस पाटलामुळं, मी तक्रार केल्यामुळं. त्यामुळे तू अर्ज तू माघार घे असं मला त्यांनी बोलवून दमदाटी केली. तर मी म्हटलं नाही, आमच्या गावचा विषय आहे, पोलीस पाटील आमच्या गावाला पूर्ण वेळ पोलीस पाटील पाहिजे असं मी प्रांतसाहेबांना निवेदन दिले. मी काय अर्ज घालणार घेणार.
मग तो अर्ज माघारी न घेतल्यामुळं मला कामावरून काढून टाकले. असं शरद कदम यांनी सांगितलं तू कामावर यायचं नाहीस. बरं, ते सोनेरा साखर कारखान्याचे MD आहेत शरद फतेसिंग कदम, त्यांनी तुम्हाला लिखित दिलं होतं का की कामावरून येऊ नकोस? नाही, लेखी मी मागितलं की मला त्यावेळेला ते म्हटले तू कामावर यायचं नाहीस. मग म्हटलं साहेब मला तसं तुम्ही लेखी द्या की तू कामावर येऊ नको. मला म्हटले लेखी देणार नाही, तुला कुठं जायचं आणि काय करायचं ते कर जा, लेखी देणार नाही. मला काही लेखी त्यांनी दिलेलं नाही. पण त्याच्यानंतर मी कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांना मेल केला, पत्र पाठवलं, असा असा प्रकार झालेला आहे की ह्या कारणासाठी मला शरद कदम यांनी कामावर यायचं नाही म्हणून सांगितलं. मी कामावर गेलो तर गेटवर मला वॉचमॅन लोकांनी हाकलून दिलं, कामावर यायचं नाही म्हणून सांगितलं, तुला MD साहेबांचा आदेश आहे म्हणले आम्हाला ह्याला गेटच्या आत घ्यायचं नाही. मग तिथनं वॉचमॅन लोकांनी आदेश असल्यामुळं मी परत आलो. परत जीवाच्या भीतीनं मारतेली म्हणून मी पण आलो नाही. पोलीस प्रमुखांच्याकडं तक्रार केली, पण ती परत चौकशीला प्रकरण आलं चिंचणीवांगी पोलीस स्टेशनला. त्यावेळेस सावंगी PSI होते. मग ते राजकीय दबाव वापरून त्यांनी काय अट्रॉसिटी केली नाही. मी म्हटलं जे मला फोनवरून धमकी दिली तर फोन नंबरचं तुम्ही कॉल डिटेल केस दाखल करा आणि कॉल डिटेल मागवून घ्या आणि त्याची चौकशी करा. आणि दलित समाजातला आहे मी आणि मला कामावर येऊन देत नाहीत म्हणून त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करा आणि माझ्या हे प्रकरणाची चौकशी करा, मला कामाला घ्यायला हवा. तर ते माझा अर्ज निकालीच काढून टाका, फाईल केला, एकतर्फी तपास केला. हा सोनेरा साखर कारखाना हा नेमकं कोणाचा आहे, म्हणजे काय कोणाचा वरदस्त आहे? तुम्हाला वाटतं राजकीय हस्तक्षेप झाला? कोणाचा झाला राजकीय हस्तक्षेप? राजकीय हस्तक्षेपमध्ये शरद कदम जे आहेत कारखान्याचे MD ते आता माझी जी मंत्री विश्वजित कदम साहेब आहेत त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळं त्यांच्या बचावासाठी त्यांनी काहीतरी राजकीय ताकद वापरली असेल. अट्रॉसिटी माझा तक्रार दाखलच करून घेतली आहे पोलिसांनी किंवा SP साहेबांनी किंवा SP यांच्याकडे परत नंतर मी केली, तर ती काय दाद दिली नाही त्या लोकांनी. नक्कीच आपण बघतो की ॲट्रॉसिटीसारखा एक गंभीर गुन्हा या ठिकाणी घडला. काळेसाहेबांनी पोलीस प्रमुखांनाही त्या ठिकाणी पत्र लिहिलं, परंतु राजकीय हस्तक्षेप कितपत होऊ शकतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिला, प्रत्येकाला त्या ठिकाणी जगण्याचा अधिकार दिला, नोकरीच्या समान संधी दिल्या, अशा काळामध्ये या ठिकाणी या काळेसाहेबांसमोर किती मोठं डिस्क्रिप्शन झालं आहे. आणि साधारणपणे सहकाराचा वापर राजकारणासाठी होतो, त्यामुळे सहकार किती कलुषित करून ठेवला आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असंच आहे की क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात आणि अर्ध्याच्या वर कर्मचारी हे त्यांचे कार्यकर्त्यात घरी बसून पगार घेतात आणि निवांत असतात. त्यामुळे सरकारचं फार मोठं नुकसान होतं आहे. सहकार हे बुडवल्यासारखं आहे. परंतु अशा परिस्थितीत जेव्हा एखादा प्रामाणिक माणूस जेव्हा त्या ठिकाणी काम करतो, त्याला खरंच नोकरीची गरज असते आणि तो फक्त इलेक्शनला उभा राहतो, जो संविधान अधिकार दिला आहे की प्रत्येक माणूस हा भारतीय नागरिक हा इलेक्शनमध्ये उभा राहू शकतो, कारण त्याचा अधिकार आहे तो. आणि तो अधिकार बजावताना, संविधानिक अधिकार बजावताना तो बजवू नये म्हणून प्रेशराईज करायचं आणि प्रेशराईज केल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकायचं. आणि अशा प्रकारचं मोठं षडयंत्र हे सहकाराच्या माध्यमातून होत असेल तर हा सहकार किती विटाळ झाला, या सहकाराची किती माती झाली यावरून ते कळतं. मला वाटतं की पहिल्या काळी आपण सहकार महर्षी ही नावं ऐकायचो, पण ही आत्ताचे सहकार महर्षी नसून हे सहकारला घातक सहकारीची विषवल्ली आहे. एका आमदाराने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या MDने एखाद्या ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करावा, एवढी मोठी बाब नसतानाही एका सामान्य आपल्या दलित बंधूंची त्यांनी नोकरी घालवली. आज तो वनवन फिरकतोय, आज प्रत्येक ठिकाणी तो दाद मागतोय. मला वाटतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाद मागितले या विषयात. तुम्ही प्रांताकडे तुमचं प्रकरण चालू आहे, तिथंही थोडी टाळटाळ दिसून येते. काय म्हणायचं तुम्हाला याबद्दल? साहेब मी पाक शुगर कमिशनर आहेत यांच्यापर्यंत पत्र पाठवलं, परत सहकारपणांचे सचिव आहेत यांच्यापर्यंत पत्र पाठवलं, पण ती कसे माझी ताकद कमी पडते, त्यांचे राजकीय वजन किंवा आर्थिक ताकद वापरते. नक्कीच हा सगळा जो सोनेरा खोरा आहे ज्याला म्हणतो किंवा पोलीस कोडेगावचा मतदारसंघ आहे, हा पतंगराव कदमांनी चांगला बांधला होता एक माणुसकीच्या नात्याने, परंतु आत्ताचे जे नेतृत्व आहे ते फार तोकडं आहे. त्याला समाजाची नस कळत नाही, यावरून कळत आहे. आणि दुर्दैवाने काय झालं आहे या विषयामध्ये की जे काही समाजासाठी करायचं आहे, म्हणजे सहकार अल्टिमेटली काय आहे, फॉर द पीपल, फ्रॉम द पीपल, बी द पीपल, जो आपण म्हणतो की लोकशाहीची जी व्याख्या आहे, सहकारातून समृद्धी झाली पाहिजे खऱ्या अर्थाने.
नागरिकांची ही अपेक्षा असताना नागरिकांची समृद्धी न होता या सहकारातून नेते मंडळीची समृद्धी, त्यातून राजकीय वजन, राजकीय वर्चस्व, त्यातून हे सहकारातून राजकारण वृद्धी साधून सहकार नष्ट करण्याचं एक काम साधारणपणे या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही ते फतेसिंग कदम जे आहेत, जे तुम्ही नाव सांगितलं कदम MD जे आहेत, त्यांची तक्रारी तुम्ही केली होती, काहीतरी त्यांचा कार्यकाळ संपला होता असंही काहीतरी आहे. त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? साहेब, शरद कदम हे म्हणजे 60 रिटायर झालेले व्यक्ती आहे. हे जवळजवळ त्यांचं 60 वर्ष पूर्ण झालेलं. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत त्यांना एक शासनाच्या नियमाप्रमाणे साखर आयुक्त यांनी 1 वर्ष मुदतवाढ दिली होती. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मुदतवाढ सहकार पणनचे जे सचिव आहेत माझे महाराष्ट्र शासनाला 1 वर्ष अजून वाढवून देण्याचा अधिकार आहे. असा दोन्ही वाढ त्यांनी घेतलेले आहेत. ह्या दोन्ही वाढ घेतल्यानंतर परत त्यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ शासनाकडं मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. तो मुदतवाढीचा प्रस्ताव शासनानं नाकारला होता. त्याचा का तर 62 वर्षाच्या पुढे साखर कारखान्यातल्या MDला कुठल्याही पदावर ठेवता येत नाही. त्यामुळं त्यांचा 62 वर्षापुढे परत त्यांनी 3 वर्ष मुदतवाढ मागवली होती, पण शासनाने त्यांना मुदतवाढ दिलेली नाही, कारण शासन नियमाप्रमाणे 62 वर्षापर्यंत ठेवता येत होतं. पण ही मुदतवाढ संपल्यानंतर किंवा त्याचा पदावर राहण्याचा कार्यकाल संपल्यानंतर सुद्धा सगळ्या त्या संचालक मंडळाने आणि शरद कदम यांनी जे आपले भागातले सभासद आहेत किंवा कामगार आहेत यांच्या डोळ्यात धूळ फेकून कारखान्याची वार्षिक सभा घेतली 25 तारखेला, पदावर राहण्याचा अधिकार नसताना सुद्धा. हे म्हणजे कुणाला माहीत पण नाही बाबा, लोकांना माहीत होतं की अजून हे पदावर आहेत असं, पण तरी पण ही संचालक मंडळ यांनी संगनमत करून हे असला प्रकार केलेला आहे. पदावर नसलेल्या व्यक्तीला खुर्चीवर बसवून त्याच्या हस्ते वार्षिक सभा घेतलेली आहे. ही फार मोठी कामगारांची आणि सभासदांची शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. त्याच्याविरुद्ध पण मी शासनाकडे दाद मागितली. जे साखर आयुक्त आहेत किंवा प्रादेशिक सहसंचालक आहेत त्यांना पण कळवलं की तुम्ही शरद कदम यांची 5-8 तारखेला 2023ला त्यांची काहीतरी मुदतवाढ संपली होती आणि तरी 5-8ला 9ला शासनानं जे पत्र दिलं, मी माहिती अधिकारात त्यांची माहिती घेतली होती की तुमची मुदतवाढ नाकारलेली आहे, असं एक शासनाचंच ते पत्र होतं शरद कदम यांचे. पुन्हा जे अंकुश शिंगाडे साहेब आहेत ते उपसचिव महाराष्ट्र शासनाचे सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे, त्यांनी शरद कदम यांची मुदतवाढ नाकारली. आणि त्याच्यानंतरच मग शरद कदम मुदतवाढ नाकारली तरीसुद्धा कारखान्याची वार्षिक सभा घेतलेली आहे. त्यामुळे ही सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं ही वार्षिक सभा तुम्ही रद्द करा आणि संचालक मंडळ बरखास्त करा, हे मागणी केली. शासनाची फसवणूक केल्यामुळे अशी मी शासनाकडं ही केली होती. मग हे आता पण ऐकलं होतं साहेब की सोनेरा साखर कारखान्याच्या ज्या AGM होतात, वार्षिक सर्वोत्तम सभा होतात, असं ऐकलं होतं की ही नुसतं एक दिखावा असतो. ऑलरेडी त्याचं सगळं ठरलेलं असतं आणि ऑलरेडी प्लॅन असतं. बऱ्याच सभासद जात नाहीत कारण की त्यांना भीती असते, जशी राजकीय भीती असते, आर्थिक भीती असते. कारण कसं आहे, जसं तुमच्या पोटावरती पाय दिला असं उद्या सभासदाचा एखादा पोरगा असतो तिकडं जॉबला, पुतणी असतो, नातू असतो किंवा चुलता असतो. जर मी असं ऐकलंय की जर तुम्ही आवाज उठवला त्या सर्वजण सभेमध्ये, वार्षिक सर्वजण सभेमध्ये, तर तुम्हाला जॉब म्हणून मुकावं लागतं, तुम्हाला नामुष्कीवर आणतात, तुम्हाला उद्यापासून येऊ नका म्हणतात. म्हणजे एवढं बरबटलेलं राजकारण आम्ही ऐकलं होतं की वार्षिक सर्वजण सभेत होतं. पण तुमच्या माध्यमातून ते लोकांना कळतंय की कशा प्रकारचा भोंगळ, मुघलकी आणि तुघलकी निर्णय घेणारा हा कारभार आहे. आणि अतिशय निंदनीय बाब आहे की एक नावाजला कारखाना म्हणून त्याची सगळीकडे पत आहे, परंतु नक्की बुडाखाली आमदार म्हणतो अशी अवस्था या कारखान्यात दिसून येते. MD ज्याला कुठलाही अधिकार नसताना तो या पदावरती राहिला आणि त्याने हे पद क्रिएट, म्हणजे कोणी त्या पदाचा लायक नसताना किंवा पद असत नसताना त्याने जाणून बुजून वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली. म्हणजे हे मुघलकी आणि तुघलकी निर्णय हे सोनेरा साखर कारखाना लागू करतोय का, हे या तुमच्याबद्दल मला कळालं. पण तुम्ही याबद्दल पुढे तक्रार केली या विषयातली, किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली, किंवा हा जो MD आहे शरद कदम हा वागतो कसा, मग ते कुठे कुठे गेला तुम्ही परत? मी आपले सहकार कमिशनर आहेत पुणे यांच्याकडे एक तक्रार केली होती. प्रादेशिक सहसंचालक जे कोल्हापूरचे आपले आहेत त्यांच्याकडे एक तक्रार केली होती. आणि सहकार पणनचे सचिव एकदाच ते सांगतात त्यांना वाढ देता येत नाही, परत लगेच वाढ देतात.
किती दिवसांनी काहीतरी लगेच वाढ? राजकीय ताकद वापरून किंवा आर्थिक तडजोडी त्यांना ती वाढ दिली 3 वर्ष. म्हणजे आधीचं एक पत्र आपल्या जवळ आहे हो, की- 5-8चं. हा नाकारण्यात मला आली. तेच सहकार सचिवचे उपसचिव आहे तेच म्हणते तुम्हाला 62 वर्षानंतर वाढ देता येत नाही, आणि लगेच पुढच्या महिन्यात लगेच त्यांना वाढ दिली. कसं काय? म्हणजे मग त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी असं मी दिलं होतं. परंतु परत काय झालं, परत बॅकडेटेड मुदत शरद कदम यांना शासनाला मुदत ते वाढ दिली. उपसचिव कुठले होते? पणनचे होते का? सहकार पणनचे उपसचिव अंकुश शिंगाडे साहेब होते. म्हणजे विशेष आहे की ते अंकुश जे आहेत सहकार पणनचे उपसचिव, त्यांनी आधी त्यांची मुदतवाढ नाकारली. त्यांचं पत्र आहे काळे साहेबांकडे, आणि परत काही दिवसानंतर ती मुदतवाढ दिली. म्हणजे किती मोठा भोंगळ कारभार आणि राजकीय हस्तक्षेप असतो. सत्तेचा माज कसा वापरता येईल, सत्ता कशी वापरता येईल, आणि कशा प्रकारे सर्व कानून कायदे झुगारून आपली सत्ताच त्या ठिकाणी राहील. सत्तेसाठी सर्व काही, म्हणजे सत्तेसाठी हे देश विकायला उद्या कमी करणार नाही अशी अवस्था आज या कागदपत्र पाहिल्यानंतर कळते. ती कागदपत्र मीही पाहिलेत, त्यांच्याकडे आता उपलब्ध आहेत आपल्या काळे साहेबांकडे, की जो उपसचिव आधी म्हणतो काय म्हणतो की 62 वर्षापुढे वाढ देता येत नाही. देता येत नाही. 5/9/23ला एक सहकार पणनचे उपसचिव म्हणतात शरद कदम यांना की तुम्हाला 62 वर्षाच्या पुढे शासन नियमानुसार वाढ देता येत नाही. नंतर तेच उपसचिव हा. नंतर एक 17/10/23ला त्यांचंच पत्र आहे की तुम्हाला 3 वर्षापर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. तेच म्हणतात शासनाचा एका पत्रात म्हणतात नियमानुसार देता येत नाही, लगेच देतात वाढ. कारण मी तक्रार दिली नंतर संचालक मंडळ आणि कारखाना अडचणीत येईल म्हणून राजकीय ताकद वापरून त्यांनी ही मुदतवाढ परत शरद कदम आणि संचालक मंडळाने मुदतवाढ मागून म्हणजे घेतली त्यांनी. असं झालेलं आहे, म्हणजे बचावासाठी घेतलेली. जिसकी लाठी उसकी भैस असं म्हणतो आपण. किती दुर्दैवाची बाब आहे की आधी मुदतवाढ नाकारली आणि नंतर दिली. मला वाटतं की हा साधारणपणे काँग्रेस विचारसरणीचा कारखाना असं काल खडगे साहेब आले, सगळ्यांनी आलं आणि त्यांनी गणलं. परंतु आता ही जी अवस्था पाहतोय आपण, त्यावरून कळतं की कशा प्रकारचं जे ते काँग्रेसी होते, लालबहादूर शास्त्री असतील, महात्मा गांधी असतील, त्यांनी कशा प्रकारे या जनतेची सेवा केली आणि आता हे काँग्रेसी कुठल्या प्रकारची सेवा करतात. आणि हे पाहून एक दुर्दैव वाटतं की अशा स्वरूपाचा कारखाना या ठिकाणी चालू आहे. दुसरं म्हणजे मला हे सांगा की तुम्ही त्यानंतर ह्या एमडीची कुठे कुठे तक्रार केली? ह्यांचीच एमडीची त्यांची संपत्ती काय काय कुठं आहे? आता रिटायर होऊन पण या 62 वर्षे त्या पदावर राहिले तरी सुद्धा यांना घरी जाऊ वाटत नाही. अजून म्हणा त्या पदावर राहावं असं वाटते. कारण कारखान्यात त्या पदावर राहून त्यांनी भरपूर माया अशी कमवलेली. प्रत्येक वर्षी मॉडिफिकेशनची कामं ही काढायची, जवळच्या नातेवाईकांच्या ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायची, कामं काढायची, त्याच्यातून टक्केवारी लोकांची मिळवायची, कामं काढायची, याच्यातून भरपूर माया जमवली. त्यामुळे त्यांना आता रिटायर होऊन झालं तरी सर्व्हिस संपली तरी जाऊ वाटणार, कारण इथं त्यांना भरपूर कमाई आहे त्याच्यामुळं. आणि बरेच त्यांनी ह्याच्यातून पैसे कमवलेले आहेत, मालमत्ता जमा केलेले आहे. MIDCमध्ये त्यांच्या 2 फॅक्टरी आहेत आणि तडसरमध्ये जवळजवळ 25 एकर बायका पोराच्या नावावर जमीन घेतलेली आहे. कराडामध्ये 2 कोटीचा त्यांचा बंगला आहे. 4 व्हीलर गाड्या आहेत 2-3. आणि आता भारती शुगरने जो नागेवाडी सहकारी साखर कारखाना विकत घेतलेला आहे, त्या भारती शुगर कंपनीमध्ये जवळजवळ 250 कोटीची ठेव असणारी एक कंपनी आहे. त्या कंपनीतसुद्धा ते डायरेक्टर, त्यांचे शेअर मोठ्या प्रमाणावर आहेत. अशी भरपूर त्यांची संपत्ती आहे आणि इथून ते भरपूर कमवतात. त्यामुळे त्यांना ते जाऊ वाटणं झालं ही सोडून ह्या पदावरून. तेव्हा ते काय जरी करून ते सहकार पणनच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मुदत जरी संपली तर ते वारंवार जवळजवळ आजपर्यंत त्यांनी रिटायर झाल्यानंतर 3 ते 4 वेळा मुदत वाढवून घेतलेली आहे या पदावर राहण्यासाठी. मग ह्या पदावर राहून भरपूर कमाई करता येते म्हणूनच ते हा प्रकार सगळा करत आहेत. आणि कारखाने भागातल्या लोकांच्यावर, कामगारांच्यावर भरपूर या माणसाने अन्याय केलेला आहे. भागातले लोक कमी पगारावर ठेवायचे, भागातली लोक जास्त पगारावर द्यायचे.
कारण भागातली लोक कसं इथं त्यांची बायका पोरं घर आहेत, त्यामुळं किती जर कमी पगारात ठेवले तर ते काय सोडून जाणार नाहीत, त्यांना माहीत आहे. त्या लोकांना भागातल्या कामगारांचा ऊस वेळेत न्यायचा नाही, पाक शेवटला ऊस न्यायचा आणि ऊस वाळवून घालवायचा किंवा जाळून ऊस घालवायची त्या लोकांच्यावर, कामगारांच्यावर वेळ येते. त्यांनी बाहेर कुठं ऊस घालवला तर तुमच्यावर कारवाई करेन म्हणून सांगते. असं म्हणतात? हो, तुम्ही हा कारखाना सोडून जर बाहेरच्या कारखान्यात कुठं ऊस घातला ते सरकारच लावतात कारखाने. दादागिरी आहे सरळ. दादागिरीचं आहे म्हणजे का बाहेर ऊस घालवायचा नाही त्यांनी कामगारांनी, बाहेर बरं दूध यांच्याच ह्याला गेलं पाहिजे, मतं ह्यांनी सांगेल त्याच लोकांना द्यायची. कामगारांनी प्रचार करायचा, इलेक्शन आले की कामगारांना 10-15 दिवस प्रचाराला सोडायचं, राबवून घ्यायचं. बायका पोरा आई वडील तुमची मतं इकडे झाली पाहिजेत, नातेवाईक बहीण कुठं आहे, चुलता मालता कुठं आहे, तुमचे नातेवाईक कोण आहे, त्या सगळ्यांच्यावर प्रेशर आणायचं की तुम्ही इथं मत केलं पाहिजे असं. आणि मग हुकुमशाहीच आहे सगळी. कामगार हंगामी ठेवायचे, परमनंट करायचे नाही. पुढच्या हुद्द्याचं काम करायला लावायचं, पण त्या पुढच्या हुद्द्याचा त्यांना पगार द्यायचा नाही, हाय त्याच पगारावर राबवून घ्यायचं. असं चाललंय. भागातले जे कामगार आहेत, इंजिनियर लोक आहेत, ते इतर लोकांच्या तुलनेत त्यांना पगार कमी आहे. आता एकाच पोस्टवर समजा जे बॉयलर अटेंडंट आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत, टर्बाईन अटेंडंट आहेत, बाहेरचा असला की त्याला पगार जास्त, भागातला असला की त्याला पगार कमी. असे एकाच पदावर एकच काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत असं प्रकार झालेला आहे. भागातल्या लोकांना यावरती कोण आवाज उठवत नाही का? कोण आवाज उठणार? भीतीपोटी साहेब ग बसतात. आता नोकरीवर कामगारांच्या जीवावर बायका पोरं असतात, आई वडील असतील, नोकरी गेली तर काय करायचं म्हणून भुक्याचा मार सहन करतात लोक. कामगार आवाज उठवत नाही, हाय ते दिल त्याला होय म्हणायचं आणि हे करायचं. असं कामगारांच्यावर दबाव आहे त्यांचा, हुकुमशाही पद्धतीनं सगळं कामगारावर दमदाटी करायचं. बरेच लोकांना कामगारांना त्यांनी घरी घाललेलं असतं. शरद कदम हा एक प्रकारचा हुकुमशाही माणूस आहे, कारण नातेवाईकच असल्यामुळं तो कामगार या दृष्टिकोनातून किंवा एमडी असं नाही, की कारखान्याचा होल माणूस आहे, सूत्रधारच आहे, कारखान्याचं सगळी पावर वापरतो. म्हणजे कोण बाकीचे डायरेक्टर यांचं काय चालत नाही किंवा काय नाही, त्यांना कोण विचारत नाही. ह्या माणसाची हुकुमशाही एवढी वाढलेली आहे की घरातलं असल्यामुळं मला कोण काय माझं करू शकत नाही, नातेवाईक असल्यामुळं. आणि बाकीचे डायरेक्टर लोक आपले मुरवतीने गप असतात, बाबा आहे घरचा, कोणी बोलायचं काय, कोणाचं काय चालून देत नाही. मी म्हणेल तोच कायदा, मी म्हणेल तोच ते सांगेल तेच त्या पद्धतीने चाललं आहे सगळं. बाकीचं कुणाला का कुठल्याही डायरेक्टर एखादा कामगार गेला आणि सांगितलं अहो मला त्या कामगाराला पगार जास्त आहे, मला पगार कमी आहे आणि मी बी तेवढंच काम करतो आहे, तो बी तेवढंच काम करतो आहे, तेवढंच सांगा, तर ते संचालक सरळ सांगतात ते काय आमचं ऐकत नाही, एमडी साहेब आमचं ऐकत नाहीत म्हणजे. कारण ते कुणाचं ऐकून घेत नाही, ते स्वतःच्या यायच्याने असं झालं. म्हणजे ही सगळी एक हुकुमशाही ताराही चालली आणि सहकार्यावर राजकारण कसं कंट्रोल करतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा सोनेरी साखर कारखाना आहे. सहकार्याची व्याख्या जी काही आपल्या इतिहासामध्ये आम्ही शिकलो, आम्ही ऐकली, ती व्याख्या इथं प्रत्यक्षात दिसत नाही. तर सहकार हा राजकीय सत्ता केंद्र कंट्रोल करण्याचं साधन म्हणून या ठिकाणी वापरला जातो. सहकार कोणाला कंट्रोल करतो? तर माझं असं मत आहे, हे जे काँग्रेसी ओरडत आहेत की आम्ही भाजपवाले संविधान बदलतील, संघवाले संविधान बदलतील, परंतु खऱ्या अर्थानं संविधानाचं दमन करण्याचा, संविधानाचा गळा दाबण्याचा, संविधानाचा अपमान करण्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, समता, समानता, बंधुता, स्वातंत्र्य, याच्यावरती गदा आणण्याचं प्रामुख्याने जर कोण काम करत असेल तर ही काँग्रेसी मानसिकते उभं राहिलेलं सहकार आहे. आज या काळेसाहेबांची व्यथा ही एवढी दुर्दैवी आहे की आज एवढी अवस्था वाईट आहे की माणूस या सहकारामुळे स्वतंत्र विचार करू शकत नाही, स्वतंत्र मत देऊ शकत नाही, स्वतंत्र एखादी कृती करू शकत नाही. मला वाटतं की मी इतिहासामध्ये बंधू व मजदूर म्हणून एक थीम ऐकली होती की बांधलेला बॉन्डेड लेबर, आफ्रिकन लोक होते ते बॉन्डेड लेबर होते. बंधू व मजदूर म्हणून एक स्कीम होती की ज्यामुळे सकाळी ते संध्याकाळ रात्रभर त्या माणसाचं काम करायचं. दुर्दैवानं हे सोनेरी साखर कारखाना असेल, हे कदम सारखी लोक असतील, हे एमडी सारखी लोक असतील, या लोकांना बंधू व मजदूर करून ठेवलं आहे. स्वतंत्र विचार करायचा नाही, स्वतंत्र वृत्ती बाळगायची नाही, सगळी स्वतंत्रता हिरावून घेतलेली, वैचारिक स्वतंत्रता हिरावून घेतली, आर्थिक स्वतंत्र हिरावून घेतलं आहे आणि याबद्दल कोण बोलू शकत नाही. कदाचित आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया येतील, उलटसलट प्रतिक्रिया येतील,
परंतु आम्ही वसा घेतलाय की आम्ही खरे संविधानाचे रक्षक आहोत, म्हणून आम्ही हा व्हिडिओ करायचा डेअरिंग करताय. अर्थातच परशुराम वसंत काळे जे मोहिते वडगावचे आहेत, ह्यांच्याही कदाचित जीवाला आजही धोका आहे. आजही त्यांच्या मागे लोक पाळत ठेवतात, परंतु ते डगमगले नाही. कारण की शेवटी त्यांचं असं म्हणणं आहे, कारण मी त्यांना जेव्हा भेटतो की साहेब म्हणे 100 दिवस शेळी बनून जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार खऱ्या अर्थानं हा आपला बंधू अस्तित्वात आणि अंमलात आणतोय आणि खऱ्या अर्थाने ज्या वाईट शक्ती आहे त्या विरोधात लढतोय. मला वाटतं ह्याच काँग्रेसनी जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला होता, त्यांना इलेक्शनला पाडलं होतं आणि त्यांना कायदा मंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला होता, अशा स्वरूपात आज ही काँग्रेसची मानसिकता ही दलित विरोधी दिसून येते. आणि ही मानसिकता प्रखरताने जो कारखाना आहे त्याच्या बुडाशी असलेले मोहिते वडगाव गाव आहे आणि त्या मोहिते वडगावातील एखाद्या सामान्य कुटुंबातील एका माणसाची ही शोकांतिका आहे. आज हा माणूस लढतोय, गेले वर्षभर त्याला पगार नाही, हा संघर्ष करतोय. स्वतःचं झेरॉक्सपासून अगदी प्रांत ऑफिसला जाणं असेल, तहसीलदार कचेरीत जाणं असेल, साखर आयुक्तांना भेटणं असेल, उपसचिवांना जाणं असेल, आज या सहकाऱ्यांच्या वरती पोचलेल्या सगळ्यांच्या बुडाशी किंवा त्यांच्या स्पष्ट शब्दात बोलतो की त्यांच्या पार्श्वभागाशी गाड्या आहेत. आज सहकार्यांमधून मोठे झालेले ह्यांचे नातू असतील, पुतणी असतील, ह्यांचे भाऊबंद असतील, कुठे काम करतात ही लोक, परंतु आज त्यांच्याकडे लाख सव्वा कोटीच्या 2 कोटीच्या गाड्या घेऊन फिरतात. ते कोणामुळे? हा कारखाना या सभासदांनी, या कामगारांनी मोठा केला. त्यामुळे आजही पेट्रोल पंपावरती एखादा जर कामगार 100चा टाक म्हणतो, 50चा टाक म्हणतो, पण हे गाड्या बिंदास फुल करतात. कारण की त्यांच्या बापाचा म्हणजे सहकार तो उभारलेला तो कारखान्याचा पेट्रोल पंप असतो, त्याला यांना बिल द्यायची गरज नसते. पण आमचा हा काळे साहेबांसारखे अनेक कार्यकर्ते जे आहेत, ज्यांचा विश्वास संविधानावरती आजही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचारांवरती आजही आहे, ते लढतायत. झेरॉक्सला 2 रुपये येतात, कदाचित ते करताना ह्याच्या कळ लागत असेल, परंतु संघर्ष हा केला पाहिजे. कारण की ह्यांनी जर संघर्ष केला नाही तर येणारा काळ हा वाईट आहे. आणि अशाच लोकांचा संघर्ष हा समाज, हा देश हा लक्षात ठेवतो. कदाचित आज ह्यांना लोक हसत असतील, लोक ह्यांना वाईट म्हणत असतील, लोक म्हणजे हा वेडा आहे, पण हा वेडा नाही, हा खराखर तो संविधानाचा रक्षण करताय, ज्याच्यावरती अन्याय झाला म्हणून आवाज उठवतो, निवडणुकीला उभं राहायला विरोध केला म्हणून आवाज उठवतो, ह्याच्या मनात असलेल्या उमेदवाराला मत द्यायला लागलं नाही म्हणून आवाज उठवतो. अशा स्वतंत्र, समता, बंधुता या त्रिसूत्रीत चालणारा हा कार्यकर्ता आहे, हा समाजसेवक. ह्याच्या पाठी कुठला बॅनर नाही आहे, ह्याच्या पाठी कुठली संघटना नाही आहे, ह्याच्या पाठी कुठला माणूस नाही आहे, ह्याला लिगल बॅटल कसं फाईट करायचं माहीत नाही, परंतु त्याच्या सामान्य बुद्धीला जेवढं जमेल तेवढा तो फाईट करतोय, तो जेवढं होईल तेवढं संघर्ष करतोय. कुठंतरी आपण ऐकलं होतं सगळ्यांनी की निदान ज्यावेळी आपल्याला पळता येत नाही तेव्हा चालायला शिका, चालायला येत नसेल तर सरपटायला शिका, आणि सरपटायला येत नसेल तर किमान ओरडाय तरी शिका. हा माणूस कदाचित कुठल्या भूमिकेत मला माहीत नाही, ओरडत असेल, पळत असेल, सरपटत असेल, परंतु जे काही वाईट होतंय, वाईट वृत्ती आहेत, सहकाराच्या माध्यमातून काही विश्वली फोफावलेले आहेत आणि ह्यांचं वैचारिक स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. डायरेक्ट पोटावरती हल्ला केला यांनी आणि हे अतिशय निंदनीय बाब आहे. कदाचित मला माहीत नाही काय होईल याचं, काही नाही, परंतु हा व्हिडिओ मी यांना म्हटलं मुद्दाम या आपण बनवू, ह्या लोकांना कळू दे नक्की काय चाललंय सहकार्याची अवस्था. दुरून डोंगर सगळं आपलं व्यवस्थित वाटतं, पण आतमध्ये किती घाण आहे, आधी किती कीड आहे. अहो, जे मोहिते वडगाव या साखर कारखान्याच्या बुडाशी आहे तिथल्या कर्मचाऱ्याची दयनीय अवस्था आहे. आणि आपण भाषा करतोय 21 सेंचुरीमध्ये. त्यांचे ते राहुल गांधी नेते असतील, ते भाषा करतात पिछले दलित की, पण याच ठिकाणी एका दलित बंधूवरती अन्याय झाला. का दिसत नाही तो अन्याय, का होत नाही? दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. त्यामुळे बलशक्ती असेल, दंडशक्ती असेल, तुम्ही काही करू शकता, परंतु ह्या माणसाला माहीत आहे की काही झालं तर मी हार मानणार नाही. माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे कागद आहे, मी चालणार. आणि खरोखरच हा चालला. परवा मला प्रांत ऑफिसला भेटले, मी त्यांना म्हटलं या तुम्ही, आपण यामध्ये एक व्हिडिओ करू आणि लोकांना माहीत पाहिजे की नक्की काय चाललंय, कशी अवस्था आहे. कारण मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, मी याच भागामध्ये राहतोय, मी फिरतोय, करोडोमधला एक काळे उठतो आणि त्यांना आव्हान देतो. आव्हान देणं साधी गोष्ट नाही आहे. आज ते तुम्हाला गायब करू शकतात, आज तुम्हाला गाडू शकतात, आज तुम्हाला किडनॅप करू शकतात, आज तुमच्या घरावरती गदा आणू शकतात, हे काही करू शकतात. काही हे राजकीय मस्तवाल हत्ती आहेत, ते चिरडू शकतात, परंतु ह्यांना आपण
परशुराम काळेंची दाद दिली पाहिजे. या वादळामध्ये एक दिवा घेऊन एक माणूस उभा आहे. कदाचित यांच्या सगळ्या लढ्याला यश यावं हीच माझी इच्छा आहे. परंतु त्यांची खदखद आहे ती तुमच्यासमोर मांडावी की कशा प्रकारचा एक MD किती मोठा अन्याय करू शकतो. कशा प्रकारे ॲन्युअल जनरल मिटिंग चालत आहेत कारखान्याच्या. कशा प्रकारचं राजकारण. अरे काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे पण दुसऱ्या गटाचा आहे. हा काय फरक पडला आहे. तुम्ही बसून तो मॅटर सेटल करायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं आमदारांना वेळ नाही. त्यांना पुणे आणि त्यांचं साम्राज्य आहे. आमदारांचे काही चट्टेबट्टे असतील, काही कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे चुलत भाऊ असतील, त्यांना वेळ नाही. आणि ते कशामध्ये मदगुल आणि मशगूल असतात हे मी सांगायची गरज नाही. शेवटी हा सत्तेचा माज कोणी असो एक दिवस उतरवला जातो जेव्हा जनता निवडणूक हातावर घेते. इंदिरा गांधींचाही असाच माज या जनतेने उतरवला होता. त्यामुळे तुम्ही काही दैवी वरदान घेऊन कायमचा आलं नाही. एक दिवस असाच परशुराम काळेसारखा अनु एक तयार होईल. अशा असंख्य कार्यकर्ते तयार होतील आणि तुम्हाला नक्कीच धडा शिकवतील. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मला वाटतं ती वेळ निघून जाण्याच्या आधी सर्व राजकीय लोकांना मी सावध करतो की सहकारचा सत्यानाश करू नका. सहकार एक आधार आहे. हा आर्थिक आधार आहे या जनतेला देण्यासाठी. या भागाची एक संपन्नता प्राप्त करून देण्यासाठी सहकार आधार करा, ना की त्याला राजकारण खेळणं किंवा भावलं करा. कारण की शेवटी जनता उद्रेक करतेच आणि आपली जनता ही लढाऊ जनता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा उद्रेक करू शकतो. ही भूमी क्रांतीय सन नाना पाटलांचे प्रति सरकाराची भूमी आहे. आणि अशा भूमीमध्ये आज परशुराम काळेसारखा एक कार्यकर्ता त्याच विचारावरती आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता चालू लागलाय, संघर्ष करतोय, संविधानाचं खऱ्या अर्थाने रक्षण करतोय. त्याच्यावरती ॲट्रॉसिटीसारखी भयानक अवस्था झाली पण गुन्हा नोंद झाला नाही एका राजकीय शक्तीमुळे. त्यामुळे आजही कदाचित गावागावामध्ये दलित बंधूंची अवस्था फार बिकट आहे. पण ही केली कोणी? ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनीच केली. आणि हेच सत्ताधीश वरती संसदेत असतील, मंत्रालयात असतील तर दलित वाचवा, संविधान वाचवा असा जागर करतात. ही स्थिती साधारण भयानक आहे. या स्थितीवरती गेले 37-38 मिनटं मी आपल्याशी बोलतोय कारण की विषय गंभीर आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा, लाईक करा. कारण की सहकारचं वास्तव म्हणजेच परशुराम वसंत काळे, दुसरं काही नाही आहे. हा फक्त वास्तव, हे पटलावरती आलेलं वास्तव आहे. ह्याच्या मागे भीषण अशी 10 परिस्थिती आहे. ती कदाचित आपल्यासमोर येऊ शकत नाही, सगळेच समोर येऊ शकत नाही. कारण की शेवटी पापी पेट का सवाल आहे. जेव्हा पोटावरती येतं तेव्हा कोणाचं नसतं. आज हा माणूस निघाला आहे. आमच्यामध्ये एक वाक्य आहे, मन मस्त फकीरी धारी है अब एक ही धुन, जय भारत जय भारत जय भारत. त्यामुळे एक प्रेरणेने हा माणूस काम करतोय. त्यांना आमच्या सगळ्या शुभेच्छा आहेत. आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यावा असं आमचं एक मत आहे. शेवटी मी एवढंच बोलेन की कर नाही त्याला डर कशाला, आणि नंगे से खुदा भी डरता है. तुमचं असेल साम्राज्य, तुम्ही असाल राजनीतिक, तुम्ही असाल राजे, तुम्ही असाल इकडे किंग, परंतु नंगे से खुदा भी डरता है. थोडं लक्षात ठेवा. आणि आम्ही किंवा हे जे आहेत हे आता बनलेच आहेत. ह्यांच्याकडे गमवायला काही नाही आहे. ह्यांच्याकडे गमवायला काही नाही आहे. काय गमवायला? परंतु जे ह्यांच्याशी टक्कर घेत आहेत त्यांना गमवायला फार आहे. त्या दिवशी जनता तुम्हाला धडा शिकवेल. एवढं बोलतो. धन्यवाद.